काही समस्या, मानसिक समस्या भारतातल्या आमच्या वयाच्या लोकांचं 40-50 वयोगटातल्या लोकांचं आणि इथे 40-50 वयोगटातल्या लोकांचं काही साम्य का डिफरन्सेस जाणवले तुम्हाला? मायग्रंट म्हणून आपण जेव्हा एका संस्कृतीमधले आपले संस्कार म्हणजे कंडिशनिंग घेऊन दुसऱ्या संस्कृतीमध्ये येतो, तेव्हा आपल्या समोर एक आव्हान असतं, की एका बाजूला आपल्याला जो आज आहे, टुडे आहे, जो ह्या संस्कृतीतला असतो, त्याच्याशी जुळवून घ्यायचं असतं आणि दुसऱ्या बाजूला आपली नाळ असते, ती आपल्या संस्कृतीशी असते. तर ते संस्कार आपल्याला प्रिय असतात. म्हणजे ते सोडायचे सुद्धा नसतात आपल्याला. त्याच्यामध्ये दुसरं कसं होतं, की फर्स्ट जनरेशन मंडळी असतात ना, ते बरोबर काही सेट पॅटर्न्स म्हणजे काही संस्कार घेऊन आलेले असतात. भाषेचे असतील, वागण्याचे असतील, खाण्यापिण्याचे असतील आणि त्यांची मुलं जेव्हा ह्या वातावरणामध्ये मोठी व्हायला लागतात इकडच्या, तेव्हा ना मुलांच्या समोर एक वेगळा प्रश्न निर्माण होतो, की आम्ही आयडेंटिटी कुठलं काय घ्यायचं, म्हणजे ह्या मातीतलं काय घ्यायचं आणि त्या मातीतलं काय घ्यायचं. तर मला असं वाटतं, की जीवन दृष्टीमध्ये भारतीय संस्कृती आपल्याला जे सांगते, की विविधता आहे, पण त्याच्यामधलं एकमेकांचं नातं शोधा. काय होतं, आपण जेव्हा इथं येतो, तेव्हा आपण एक बेट असतो. आणि बेटाला नेहमी वाटत असतं, की दुसऱ्या बेटाबरोबर पूल बांधावे. आणि त्याची गरज असते दोघांनाही, म्हणून पूल बांधले जातात. त्याला आपण काय म्हणतो, इंटरडिपेंडन्स, परस्परावलंबन, जे गरजेतून निर्माण होतं, जे कुठल्याही मायग्रंट कम्युनिटीमध्ये निर्माण होतं. सिम्बायोटिक रिलेशन. पण ते जर सिम्बायोटिक व्हायचं असेल, तर ना फक्त इंटरडिपेंडन्स पुरेसा नाही. म्हणून त्या इंटरडिपेंडन्स बरोबर आपल्याला इंटरकनेक्टेडनेस कसा वाढवता येईल, परस्परांमधला अनुबंध हा कसा वाढवता येईल. बिकॉज इंटरडिपेंडन्स विदाउट इंटरकनेक्टेडनेस ना बिकम्स अ बार्टर. फक्त देवाणघेवाण होते ती. आणि गरज सरो आणि वैद्य मरो असं होतं. इंटरकनेक्टेड, एक जीव, एकत्र म्हणजे इंटरडिपेंडंट, एक जीव म्हणजे इंटरकनेक्टेड असलो तरच आपण ते देऊ शकू. आणि हा भविष्यासाठीचा भाग आज फर्स्ट आणि सेकंड जनरेशनने जर लक्षात ठेवला ना, तर त्याची फळं 6th आणि 7th जनरेशनला मिळणार आहेत.